नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर आणि मुंडाही टाकून घ्यायचे आहेत आणि गळा बरोबर त्याच मापानुसार आणि गळ्याच्या उंचीनुसार ओपन करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ही डिझाईन तयार करण्यासाठी मी खालच्या बाजूला अर्धा इंच अंतर सोडून 3 इंच अंतर मोजून घेतलं। त्याच्यानंतर वरती 2 इंचावरती अशा पद्धतीने खूण करून इथं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सरळ रेष ओढून इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याचा आकार थोडाफार चुकत असेल तर तो आपल्याला बरोबर सेट करून घ्यायचा आहे। नंतर मग तो सेम याच दुसऱ्या बाजूला डार्क करण्यासाठी दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून आणि डार्क करून घ्यायचा आहे। नंतर मग गळा बरोबर दोघही बाजूंना डार्क करून घेतला जेणेकरून आपल्याला बरोबर तो लक्षात येईल। नंतर बरोबर अस्तर एकसारखा करून घेतला आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा डार्क करून घेतला। खालच्या बाजूला 1.5 इंच किंवा 2 इंच अंतर मोजून घ्यायचं। तर 1.5 इंच इतकं अंतर मोजून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। जिथून गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे तिथून बरोबर 1.5 इंच अंतर मोजून घेतलं आणि खालच्या बाजूला जे काही अंतर मोजून घेतलं ते बरोबर आपल्याला आखून घ्यायचं। तर ते आखून आणि दोघही बाजूंना डार्क करून घेतलं। नंतर मग ब्लाऊज पीस घेतला आणि तो बरोबर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे, कारण इथं आपल्याला शिलाई झाल्यानंतर अस्तर हा पलटवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मग अस्तर हा बरोबर आपल्याला ब्लाऊज पीसवरती सेट करून घ्यायचा आणि पिना लावून पॅक करून घ्यायचा। त्याच्यानंतर आतील जो काही आपण छोटासा पॅच आखून घेतलेला आहे परफेक्ट त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई करून घ्यायची। शिलाई करत असताना अस्तरची बरोबर काळजी घ्यायची जेणेकरून जो काही पॅच तयार केलेला आहे तिथं किंवा मग गळ्यामध्ये कुठे चुन्या घोळ होणार नाही ही काळजी घेत हाताने छान अस्तर चेक करायचा आणि मग शिलाई करून घ्यायची। जेवढा पॅच आखून घेतला त्याच्यावरती शिलाई करून मग आतील एक्स्ट्राचा भाग कट केला। अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि जे काही कोने आहेत तर सर्वात प्रथम कोण्यांना सरळ रेषेत कट केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण पॅचला सर्व बाजूंनी छोटे छोटे कट मारून घेतले। कट मारून झाल्यानंतर मग सेम ज्या पद्धतीने आपण अस्तर पलटवून घेतो सेम त्याच पद्धतीने आणि जो काही आपण पॅच तयार केलेला आहे त्यातून अस्तर हा पलटवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग आपण ज्या पद्धतीने कट केलं तो बरोबर अशा पद्धतीने जे काही कोने वगैरे आहेत ते बाहेर काढून आणि बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। तर मी डायरेक्ट आधी गळ्याला शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग आपण जो काही पॅच तयार केला त्याच्या भोवती बरोबर हळूवारपणे शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग पूर्ण गळ्याच्या सर्व बाजूंनी सुद्धा आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची। खालच्या बाजूला कपडा वगैरे बरोबर चेक करत आणि अस्तर बरोबर हाताने छान प्रेस करत शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात पूर्ण मी कट केलं। गळ्यातील आतील भाग आपल्याला कट करायचा आहे आणि जिथं मी कट केला तर तिथं मी अर्धा इंच किंवा मग पाव इंच इतकं सोडलं तर तुम्ही 1 इंच किंवा 1.25 इंच सुद्धा सोडू शकतात। त्याच्यानंतर मग ही 1.5 इंचाची पट्टी घेतली आणि ती अशा पद्धतीने 4 फोल्ड करून आणि एका कडेने मी तिला शिलाई करून घेत आहे। अशा पद्धतीने मी 2-3 पट्ट्या तयार करून घेतल्या आणि ह्या आपल्याला डिझाईनसाठी तयार करून घ्यायच्या आहेत आणि अगदी छान अशा फिनिशिंग सोबत आपल्याला याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई झाल्यानंतर जे काही आपण आतील पॅच तयार केलेला आहे त्याच्यावरती अस्तरच्या बाजूंनी आपल्याला या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत।
तर अशा पद्धतीने मी एकसारखं माप काढून घेतलं आणि अशा पद्धतीने जोडून घेत आहे। त्याच्यानंतर मग बरोबर जो काही मध्य सेंटर आहे तिथं खालच्या बाजूला तिरकं होऊ नये याच्यासाठी मग ज्या काही मध्य सेंटर वरती ज्या काही मी पट्ट्या जोडून घेत आहे तर 3 पट्ट्या अगदी जवळ अशा जोडून घेत आहे। आणि पुन्हा मग इकडच्या बाजूला त्या 3 पट्ट्या जवळ जोडून झाल्यानंतर पुन्हा मग पाव इंचाचं अंतर सोडत आणि राहिलेल्या ज्या काही पट्ट्या आहेत त्या जोडून घेतल्या। तर अशा पद्धतीने राहिलेल्या ज्या काही आहेत तर त्या मी जोडून घेतल्या। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला सुद्धा ज्या काही मध्य सेंटरवरती आपण एक्स्ट्रा जोडून घेतलेले आहेत तर त्यांचं अंतर बरोबर आपल्याला सेट करून घ्यायचं आणि मगच आपल्याला पुढच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या। सर्व पट्ट्यांमध्ये जे काही आपण अंतर सोडलेलं आहे तर ते बरोबर आपल्याला सेट करत आणि शिलाई करायची। अशा पद्धतीने दोघही बाजूंना मी शिलाई करून घेत आहे। शिलाई करत असताना दाबच्या पुढे जी काही डिझाईनचं आहे ते पुढे मागे होतं म्हणून मग हळूवारपणे शिलाई करून घ्यायची। एक्स्ट्राचे धागे वगैरे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करायचा। त्याच्यानंतर मग इथं सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग 1.5 इंचाच्या किंवा मग 1.25 इंचाची इथं आपल्याला गळापट्टी तयार करून घ्यायची आहे। तर क्रॉसमध्ये कटिंग करून आणि ती मी जोडून घेतली। जोडून झाल्यानंतर मग गळ्याला आपल्याला तुम्हाला पायपिंग करायची असेल तर कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग करू शकता किंवा मग अशा पद्धतीने गळापट्टी लावू शकतात। अजिबात न खेचता गळापट्टी लावून घ्यायची। त्याच्यानंतर कोण्यामध्ये गळापट्टी फोल्ड होण्यासाठी कट मारून घ्यायचा। त्याच्यानंतर पुन्हा इथं सुद्धा मध्य सेंटरवरती कोना असल्यामुळे कट मारून घ्यायचा जेणेकरून गळापट्टी फोल्ड होण्यास सोपं जाईल। तर बरोबर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं छोटे कट मारून घ्यायचे आहेत। कट मारून आणि मग गळापट्टीवरती एकसारखं शिलाई मार्जिन पकडत बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची। अशा पद्धतीने पूर्ण शिलाई करून घेतली। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले। नंतर मग आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे। तर त्याच्या आधी मागच्या साईडला जे काही आपण 2 टक्स देत असतो टक्स देऊन आणि कमरपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे। कमरपट्टी जोडून झाल्यानंतर मग आतील जो काही पॅच आहे त्याच्या दोघही बाजूंनी आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने वरच्या बाजूला लेस लावून घेतली। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर बारीक लेस आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेसचा वापर करू शकतात। परत कमरपट्टी जोडून झाल्यानंतर अगदी कडेने तीच लेस मी इथं वापरून घेतलेली आहे। ही लेस लावून झाल्यानंतर मग ब्लाउजची जी काही लेस आहे ती आपल्याला अशा पद्धतीने बरोबर लावून घ्यायची। खालच्या बाजूचा गळ्याचा आकार चुकू नये म्हणून तिरकस बरोबर मी जी काही लेस आहे तर ती तिरकस करून घेतली आणि ही ब्लाउजची लेस आहे तर ती मी गळ्याला अशा पद्धतीने लावून घेतली। त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी ती लेस इथे लावून घेत आहे। खालच्या बाजूला जी काही एक्स्ट्रा आहे ती कट करून गळ्याचा आकार बरोबर चेक करून आणि लेस बरोबर वरच्या बाजूला मी थोडी दाबून घेतली आणि नंतर मग तिच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली। तर फायनली आपली ब्लाउजची साधी आणि सोपी खूप छान अशी ही डिझाईन तयार झालेली आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। तर ही ब्लाउजची डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंट करून मला नक्की कळवा। अगदी कमी वेळेत आणि
साध्या ब्लाऊजच्या लेसपासूनच खूप छान अशी ही डिझाईन तयार करून घेतली.